महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। संजय राऊतांचा सकाळचा भोंगा बंद करा म्हणजे राज्याच्या राजकारणात आलेली कटुता संपेल असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला होता आणि यावर सकाळच्या भोंग्याचा त्रास फक्त आम्हालाच नाही तर महाविकास आघाडीमधल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही होऊ लागलाय अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे। तर आमच्या अभंगाचा त्रास होत असेल तर तुम्ही कीर्तन सुरू करा असा टोला संजय राऊतांनी लगावला। महाराष्ट्राची मागणी आहे की तो जो काही सकाळचा इव्हेंट चालतो तो बंद करावा म्हणजे कटुता संपेल। हे त्याच्यामध्ये काही वावगं नाही आणि कटुता कशा पद्धतीनं वाढू शकते हे फक्त ते त्यांच्या पक्षातलीच म्हणजे आमच्या त्यांच्यातलीच कटुता वाढवतात अशातला भाग नाही। ते राष्ट्रवादीमधली देखील कटुता वाढवतात, ते काँग्रेसमधली देखील कटुता वाढवतात आणि आपण राजकारणाचा केंद्रबिंदू असावं अशा पद्धतीनं ते वागतात। आमच्या अभंगात तुम्ही सामील व्हा, आमचा अभंग आणि तुमचं कीर्तन, पण तुम्ही कीर्तन करताय का? नाही, तुम्ही जे करताय ते थोतांड आहे। अभंगाची तुम्ही चेष्टा करू नका। अभंग ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे। ताकद असेल त्या अभंगाला उत्तर द्या, नुसती टाळ तरी कुठून दाखवा। तुम्ही फक्त चिपळ्याच वाजवताय बेईमानांच्या। हे महाराष्ट्र बघतोय, तुम्हाला भीती वाटते आमची, तुमच्या पोटात गोळा आलाय आमच्या अभंगामुळे। पुढे बघत महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूवरून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत। उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी केली आहे आणि त्यावर राज ठाकरे यांनी कोरोना काळातही अशा अनेक घटना घडल्याचं सांगत या प्रकरणी राजकारण करू नका असं म्हटलंय। त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। भाजपकडून पोपटपंची करत असताना मग नोटबंदीच्या काळातील मृत्यू, गंगेच्या काठावर सापडलेले मृतदेह या प्रकरणात देखील सदोष मनुष्यवध गुन्हा दाखल करण्याची मागणी करा असा टोला राऊतांनी लगावला। कोरोनाच्या काळामध्ये देखील अनेक प्रकारचे हलगर्जीपणा झालेला आहे, तिथेही सदोष मनुष्यवधाचा आपल्याला खटला आजही भरता येऊ शकतो। तर त्याच्यामुळे ह्याचं राजकारण न करता की ती सकाळची वेळ खरं तर करायला नव्हती पाहिजे त्यांनी। आणि मी त्या दिवशी नवी मुंबईला मी म्हटलं की धर्माधिकारी आणि इतर सर्व लोकांनी सांगायला पाहिजे होतं की त्यांचा एकट्याचा सत्कार तिकडे राजभवनामध्ये जर समजा झाला असता तर इतक्या मंडळींना यायची आवश्यकता लागली नसती, त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं असतं की यांना महाराष्ट्र भूषण मिळालेलं आहे। त्याच्यामुळे इतक्या लोकांना आणण्याची काही आवश्यकता नव्हती आणि त्याच्यातनं झालेला मला असं वाटतं तो अपघात आहे आणि अपघाताचं काय राजकारण करायचं। भारतीय जनता पक्षाने एवढे पोपट पाळून ठेवलेले आहेत, त्यांना बोलू द्या, पोपटपंची करू द्या। नोटबंदीच्या रांगेमध्ये हजारावर लोक रांगेत मेले, हा सदोष मनुष्यवधच आहे ना। त्याच्यावर सुद्धा त्यांना बोलायला सांगा, या भाजपच्या पोपटांना सांगा ना बोलायला। गुजरातला तर स्मशानात जागा नव्हती, मग गुजरातचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ह्याच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा राज ठाकरे यांनी दाखल करण्याची मागणी करायला पाहिजे। कशा करता सगळा कार्यक्रम केला त्याच्यावर बोला। उठसूट उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, झोपेत पण उद्धव ठाकरे, जागेपणी उद्धव ठाकरे। खासदार संजय राऊतांच्या राज ठाकरेंवरील टीकेला मनसेनं प्रत्युत्तर दिले। संजय राऊत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने पाळलेला उंदीर आहे अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडेंनी केली आहे। तर संजय राऊतांनी जिभेची नसबंदी करून घ्यावी असा हल्लाबोलही देशपांडेंनी राऊतांवर केला आणि त्यामुळे संजय राऊत आणि मनसे नेते संदीप देशपांडेंमध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेची एक गाडी फिरायची सकाळी, जे भटके कुत्रे आहेत त्यांना ते पकडायचे आणि त्यांची नसबंदी करायची, जेणेकरून अशा कुत्र्यांमध्ये वाढ होणार नाही। पण सध्या काय झालंय, ती गाडी बंद झाल्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या खूप वाढली आहे। मी ते चहल साहेबांना पत्र लिहिणार आहे की ती पुन्हा एकदा गाडी सुरू करा भटक्या कुत्र्यांची आणि पहिले भांडुपला वाटवा आणि अशा लोकांची जिभेची नसबंदी केली म्हणजे जरा ते वटणीवर येतील। विश्वाचे नेते राज ठाकरे यांना म्हटलेलं आहे, त्यांनी सर्व गोष्टींना ते पत्र लिहितात आणि काय माहितीये का मला ना, संजय राऊत म्हणजे कोण आहे तर राष्ट्रवादीच्या भोक्यांनी पाळलेला उंदीर आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलायचं। अजित पवार आणि संजय राऊतांमध्ये सुरू झालेलं आरोप प्रत्यारोपाचं शीतयुद्ध थांबण्याचं काही चिन्ह नाही।
आमचं वकीलपत्र घेण्याची गरज नाही, तुमच्या पक्षाचं बघा असं म्हणत अजितदादांनी राऊतांना फटकारलं होतं। यावर मी महाविकास आघाडीचा चौकीदार असून बोलतच राहणार असा पुनरुच्चार राऊतांनी केला होता। आता अजित पवारांनी कोण संजय राऊत म्हणत त्यांना महत्त्व देत नसल्याचं दाखवून दिलं, तर राऊतही अजित पवारांच्या या कठोर पवित्र्यानंतर बॅकफूटवर गेल्याचं दिसून येत आहे। तो राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न असल्याचं त्यांनी म्हटलं। संजय राऊत सल्ले देत आहेत, तुमची बाजू मांडते, तुमच्या पक्षाचे वगैरे वगैरे चालूच आहे। कोण संजय राऊत? शिवसेनेचे प्रवक्ते खासदार। मी कोणाचं नाव घेतलेलं नव्हतं, कोणाच्या अंगाला का लागावं? एनसीपी के अंदर जो खिस्तान जो चल रही है, इससे आपका जो कहना है वो उनका पार्टी का अंदरूनी मामला है, मैं उसके ऊपर क्यों बात करूं। महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूवरून सुरू असलेलं राजकारण काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीये। अशातच अजित पवारांनी खारघर प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे। एक सदस्यीय समितीच्या चौकशीतून काही समोर येणार नाही आणि त्यामुळे न्यायालयीन चौकशी करा असं अजित पवार म्हणाले, तर चौकशीतून सर्व सत्य समोर येईल असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। काय म्हणतात, ही संख्या जी सांगितली जाते त्याच्यात तफावत आहे। काही जण तर फार आकडे सांगून मोकळे होतात, मला काही आकडा बिकडा सांगायचा नाही। न्यायालयीन चौकशी केल्यानंतर वस्तुस्थिती पुढे येईल। कुठल्या एका अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी केल्यानंतर अधिकारी एकमेकाला कातडी बचाव धोरण स्वीकारतील। समोरच्या लाखोच्या जनसमुदायाला पिण्याचं पाणी दिलं ना, तप्त उन्हामध्ये बसले आहेत, त्यांना सावली नाही। सावली का नाही? कारण त्यांना त्या गर्दीचं चित्रण ड्रोनच्या माध्यमातून करायचं होतं वरून, आणि दाखवायचं होतं आम्ही किती गर्दी जमवली, हे त्यांना देशाला दाखवायचं होतं। हा सदोष मनुष्यवध नाही का? हा सदोष मनुष्यवधच आहे। तुम्ही तुमची मस्ती, तुमचा कंडू शमवण्यासाठी या जीवांचे बळी घेतले। मी म्हणलं राऊतांना दुसरं काही काम नाही, राऊत नुसतं बोलतात ईसी ऑफिसमध्ये बसून। शेतकऱ्याचं नुकसान झालं म्हणून एकदा टाहो फोडला राऊतांनी, कणभर माती राऊतांच्या पायाला लागली का शेतकऱ्याच्या बांधावरची? हवेतल्या गप्पा मारायच्या, हवेत तीर मारायचे, ज्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नसतं। अशा तथ्यहीन केलेल्या राऊतांच्या वक्तव्याला उत्तर देण्याला आम्ही बांधील नाही। पोलीस चौकशी करतील। 100% चुकीचं वक्तव्य, सरकारला बदनाम करणारं वक्तव्य राऊतांनी केलेलं आहे। पोलीस त्याचा तपास करतील। तर खारघर मृत्यूंना जे ते राज्य सरकार जबाबदार असून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचं काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांनी सांगितलं। महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात मृत्युमुखी पडलेल्या सिरी सदस्यांना काँग्रेसतर्फे चंद्रपूरमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जे नेते मंडळी, जे सरकारचे लोक तिथे होते त्या सर्वांवरती, परंतु आता गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी कुणाकडे करणार? गृहमंत्री तिथे, केंद्राचे गृहमंत्री तिथे। आम्ही याच्या संदर्भामध्ये आता पोलीस स्टेशनला जरी कंप्लेंट दिली तर ते म्हणजे एनसी मॅटर, कारण सगळ्या लोकांचे बॉस तिथे बसलेले, त्याच्यामुळे आम्ही याच्या संदर्भामध्ये कोर्टात त्याची दाद मागून कोर्टाच्या माध्यमातून एक पिटिशन दाखल करू आणि या सर्व नेते मंडळावरती गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये सातत्याने पाठपुरावा करू। तर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। गौतम अदानी शरद पवारांची भेट झाली, त्यात गैर काय? अदानींवर अजून आरोप सिद्ध व्हायचेत आणि ते सिद्ध झालेले नाही आहेत, आणि त्यामुळे भेट घेतली तर काय झालं असा अजित पवार यांनी प्रश्न विचारला। तर पवार अदानी भेटीशी आपला संबंध नाही अशी भूमिका राऊतांनी घेतली आहे। शरद पवारांनी अडाणीची भेट घेतली नाही, शरद पवारांनी घेतली नाही। शरद पवार साहेबांच्याकडे आले असं मी बातमी वाचली। आता कशा करता ती भेट झाली ते आपल्याला माहित नाही, परंतु अजून त्यांच्यावरचा आरोप कुठला सिद्ध झाला असं पण आपल्या कुणाच्या पाहण्यात आलेलं नाहीये। त्याबद्दलची समिती नेमली गेलेली आहे, ती समिती सुप्रीम कोर्टाने नेमलेली आहे आणि त्याच्यातनं रिपोर्ट आल्यानंतर बाकीच्या पुढच्या गोष्टी ठरतील। मुझे लगता है कि शरद पवार साहब को या किसी भी पॉलिटिकल पार्टी के बड़े नेता को हमेशा उद्योग क्षेत्र के लोग
मिलते हैं, बातचीत होती है, उसमें नई बात क्या है? मुझे तो मैं तो कभी इस बारे में चर्चा करता नहीं, मुझे मालूम नहीं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मे मध्ये कोकणचा दौरा करणार असून 6 मे रोजी त्यांची रत्नागिरीत सभा पार पडते. मात्र या सभेसाठी जवाहर मैदान देण्यास नकार देण्यात आला. राजकीय सभांसाठी मैदान देत नसल्याचा दावा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी या संस्थेकडून करण्यात आला. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीवर भाजपची सत्ता आहे. अशात कुठल्याही राजकीय पक्षाला सभेसाठी मैदान देऊ नये असा संस्थेचा नियम आहे आणि त्यामुळे मनसेला आता नव्या मैदानाचा शोध घ्यावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आज रत्नागिरीमध्ये मनसेची बैठक देखील पार पडते. पुढली बातमी अशी की रोहिओ मंत्री संदीपान भुमरेंच्या मतदारसंघातील म्हणजेच पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये समितीच्या उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता आणि जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये बिनसलं असून भाजपच्या सर्व उमेदवारांनी एकाच वेळी अचानक अर्ज परत घेतल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राज्याचे भुमरे यांनी पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपला केवळ एकच जागा देऊ केल्यानं स्वाभिमान दुखावलेल्या भाजपने सर्व अर्ज एकाच वेळी परत घेतले. भाजपने निवडणुकीत 13 उमेदवारांचे अर्ज भरले होते आणि या निवडणुकीत आता भाजपा पदाधिकाऱ्यांची पुढील दिशा काय असणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं. तर दुसरीकडे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने भाजप शिंदे गटासोबत जाऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सत्ताधारी गटाचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शिवनेर सहकारी पॅनल आणि सर्वपक्षीय पुरस्कृत शेतकरी विकास परिवर्तन पॅनल यांच्यात दुरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे राज्यात एकमेकांच्या विरोधात कुस्ती खेळणारे असलेले शिवसेनेचे ठाकरे शिंदे गट इथे मात्र दोस्ती करून निवडणूक एकत्र लढणार आहे. पुढे पाहूयात भंडाऱ्यातील 5 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 147 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलाय. तर भंडारा, पवनी, लाखणी, साकोली, लाखांदूर या 4 बाजार समितीची निवडणूक होणार आहे. यासाठी एकूण 144 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. यासाठी जिल्ह्यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेनेनं युती केली आहे तर काँग्रेस एकटा लढतोय. मात्र या निवडणुकीत कोण बाजी मारेल हे तर निकालानंतरच कळणार आहे. यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आहे. नाशिकमधनं वाढत्या उकाड्यामुळे हैराण झालेले नागरिक शीतपेयांचा आधार घेताना दिसत आहेत. मात्र काही विक्रेत्यांकडून शरीराला अपायकारक शीतपेयांची विक्री होते आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून मोठ्या प्रमाणात शीतपेयांचा साठा जप्त केला. शीतपेयांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आणि त्याचा अहवाल येताच दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. तर हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आणि या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आणि त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला. राज्यातील बुलढाणा, नाशिक, सोलापूर, नागपूर, बीड, नांदेड, अमरावती, सांगली, जालना या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस झाला आणि या पावसामुळे काही ठिकाणी नागरिक जखमी झाल्याच्या घटनाही घडल्यात. सततचं ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, त्यातच गारपीट यामुळे उन्हाळ्यामधील रसवंतींसाठी ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय. वातावरणातील सततच्या बदलामुळे रसवंतीवर ग्राहकांचा ओढा कमी झालाय. परिणामी शेतकऱ्यांच्या ऊसाच्या विक्रीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. बातमी मनमाडमधनं. मनमाड शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होत असून मनमाड शहराला केवळ महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या महापालिकेतर्फे शहरात 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. पाणी पुरवठा 12 ते 13 दिवसाआड करण्यात होता. शहराला एप्रिल महिन्यामध्ये 15 दिवसाआड करण्यात येत आहे. आगामी काळामध्ये मे महिन्याच्या आधी पालखेड डाव्याखालण्याचे आवर्तन मिळणे अपेक्षित आहे. ते नियोजित वेळेत आवर्तनाचे पाणी उपलब्ध न झाल्यास शहरवासियांना 20 ते 22 दिवसाआड पाणी पुरवठा करून 31 ऑगस्ट 2023 पर्यंत पाणी पुरवठा करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार नगरपालिकेने नियोजन करण्यात आलेले आहे. गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमधील वडेगाव स्टेशन ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी
या मागणीला घेऊन विद्यमान सरपंच आणि सदस्यांनी सोमवारपासून अर्जुनी मोरगावमधील पंचायत समितीच्या आवारात आमरण उपोषण सुरू केलं होतं। ही बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली असता बातमीची दखल घेत जिल्हा परिषद रोजगार हमी या विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुरू असलेल्या उपोषण मंडपात भेट देत 30 एप्रिलपर्यंत संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतलंय। उपोषण मंडपाला जिल्हा प्रशासनाच्या वतीनं दखल घेण्यात आली आणि आज उपोषण मंडपात सन्मान्य सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्य उपस्थित आहेत। सदर प्रकरणी सर्व मुद्द्यावर एकूण 16 मुद्दे आहेत, त्या सर्व मुद्द्यावर चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करण्याचं आश्वासन देण्यात येते। 30 तारखेपर्यंत आम्हाला जर जे यांनी आश्वासन दिलं की 30 तारखेपर्यंत आम्हाला बेरोजगार भत्ता देतो आणि त्याच्यानंतर आमचे जे 16 मुद्दे आहेत ते 16 मुद्द्याला अनुसरून जर यांनी आम्हाला 30 तारखेपर्यंत समजा जर आम्हाला काही चौकशी अहवाल सादर केला नाही किंवा सॅटिस्फाईड आम्हाला जर दिलं नाही तर आम्ही परत 1 तारखेपासून आम्ही या उपोषण मंडपामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू आणि उपोषण करू। तर नागपुरात रेशनच्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। गरिबांना दिलं जाणारं धान्य परवानगी नसलेल्या एका खासगी गोडाऊनमध्ये ठेवत असताना अन्न पुरवठा विभागाने मोठी कारवाई केली। या कारवाईमध्ये 50 क्विंटल धान्य जप्त करण्यात आलं। हे धान्य आलं कुठून आणि कोणाला विकलं जाणार होतं याचा तपास अन्न पुरवठा विभागाकडून सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून नागपुरात रेशनच्या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असल्याची माहिती अन्न प्रशासन विभागाला मिळाली होती। यामध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अन्न प्रशासन विभागाला या संदर्भात माहिती दिली होती। गोडाऊन हे बेकायदेशीर आहे। इथं कोणत्याही स्वस्त धान्य दुकानाचं बोर्ड किंवा त्यांनी मंजुरी घेतली नाही सदर गोडाऊनाची। या गोडाऊनामध्ये त्यांना आज रोजी 11.50 क्विंटल एवढंच धान्य मंजूर झालं होतं, परंतु त्यांनी अंदर 50 क्विंटल धान्य उतरवलेलं आहे व अजून ते 30 बोरे म्हणजे अजून 15 क्विंटल अजून उतरवणार होते असं ड्रायव्हर यांनी सांगितलेलं आहे। सदर काम हे बेकायदेशीर आहे। आपण पंचनामा बयान घेऊन कायदेशीर योग्य कारवाई करू त्यांच्यावर। कांदा पिकाच्या अनुदानासाठी ई पीक पेऱ्याचा सातबाराची अट जी ती ठेवण्यात आलेली आणि यासाठी बीड जिल्ह्यातल्या नेकनूर इथल्या ई सेवा केंद्रात शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा प्रकार उघड झालाय। सातबारासाठी शेतकऱ्यांकडूनच 800 रुपयांची वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। केंद्रचालक सोयाबीनच्या जागी कांदा असं एडिट करून फसवणूक करतायत आणि यात सरकार आणि कांदा उत्पादक शेतकरी दोघांचीही फसवणूक केंद्रचालकाकडून केली जाते। पुढे बातमी आहे उपनगरातनं। डोंबिवली स्टेशन परिसरात एका रिक्षा चालकावर चाकूने हल्ला करण्यात आला आणि हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यात सीताराम शेवाळे गंभीर जखमी झालेत। डोक्याला टपली मारल्याचा जाब विचारल्यानं 2 आरोपींनी सीताराम यांना मारहाण करत चाकूने त्यांच्यावर हल्ला केला आणि यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला। या प्रकरणी फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। पुढे बघत एसटीचे चालक आणि वाहकामुळे नादुरुस्त एसटी आगारात सुखरूप पोहोचली। कल्याणच्या विठ्ठलवाडी आगारातून नाशिकला निघालेल्या एसटी बसचा एक्सेलेटरचा पेडल तुटला आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली। मेकॅनिकला बोलावून ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला, मात्र दुरुस्ती झाली नाही। अखेर मग दोरीच्या साह्याने ही बस चालक त्याच परिस्थितीत नाशिकपर्यंत घेऊन आलेला आहे। दरम्यान दोरी बांधून गाडी चालवतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला। पुढे पाहूयात सोलापूरमधील प्रसिद्ध श्रीमंत मानाचा कसबा गणपती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आंबा महोत्सव साजरा करण्यात येतो आणि यंदाच्या वर्षी आंबा महोत्सवाचं हे 4थं वर्ष असून भक्तांकडून लाडक्या गणरायाला आंब्याची आरास करण्यात आली। आज बाप्पाला 125 डझन देवगड हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे आणि ही आंब्याची आरास पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेला या आंबा महोत्सवाची सांगता करण्यात येते आणि यावेळी गोरगरीब कष्टकरी कामगारांना हा देवगड हापूस आंबा प्रसाद म्हणून देण्यात येतो। यानंतर महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।